अरे हे माणसं कशासाठी इथं आलेत? मनोज जरांगे नावाच्या माणसाला उभं कुणी केलं? शरदचंद्रजी पवार. नाही ऐका, अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या मनोज जरांगेच्या मागं. ती काय म्हणते, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे. अरे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एससीबीसी दिलं ना. नरेंद्र मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएस दिलं ना, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. नको आहे त्यांना काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे. शिक्षण आणि नोकरीतलं कट ऑफ त्यांचं कमी आहे, आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे? ओबीसी मधनं पाहिजे. कारण गावगाड्यातला सरपंच, गावगाड्यातला पंचायती मेंबर, गावगाड्यातला झडपी मेंबर, याच्यावरती त्यांना राजकारण करायचं आहे. ओबीसी गाव ओबीसीचा माणूस म्हणून झडपी झालाय. हे सगळं षडयंत्र आहे. शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतिक झाले, लीन झाले, गडागडा लोळले आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा जी.आर. काढला. जी.आर. ह्या जी.आर. अन्वये ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. मंगेशरावजी, तुम्ही कायद्याच्या भाषेत खूप छान सांगता, पण मला यातली एक ओळ वाचून दाखवायची आहे. ज्या मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण स्टेट बॅकवर्ड कमिशन, 4 स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलं, सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं, अनेक हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. त्याच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये प्रस्तावना आहे 2 पानांची. त्यातला शेवटचा उद्देश मी शासनाचा वाचून दाखवतो मंगेशजी. हा सुद्धा कॉन्ट्राडिक्ट आहे या जी.आर. मध्ये. काय म्हणतात ते? शांत ऐका बरं का, शांत. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत, परत एकदा वाचतो, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. काय संबंध मराठा समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा? आहे का संबंध? ओबीसी आरक्षण कुणाला दिलं गेलं? ओबीसी आरक्षण आता काळूराम चौधरींनी खूप चांगली माहिती दिली, त्यामुळे मी त्या खोलात जात नाही. बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला होता. अजून 10-20 मिनिटं ऐकायची कॅपॅसिटी आहे ना तुमची? बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही एससीला आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अचूकपणा पाळला गेला, अस्पृश्यता पाळली गेली, आम्ही समजून घेतलं. बाबासाहेब तुम्ही एसटीला आरक्षण दिलं, ट्रायबलला आरक्षण दिलं, जे जंगलामध्ये राहिले होते ते आम्ही समजून घेतलं. मग गावगाड्यातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, पेल्याला, हातकऱ्याला, धनगराला, संगराला, वंजाऱ्याला, सोनाराला, सुताराला का आरक्षण देताय बाबासाहेब? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, डोंगराच्या कुशीला बेलर बेलर रामोशी राहतोय, डोंगराच्या कुशीला मेंढपाळ राहतोय, गावगाड्यामध्ये बलुत्याचं आलुत्याचं सेवा देण्याचं काम माझा नाभिक करतोय, धोबी करतोय, लोहार करतोय. यांना सुद्धा मला विकासाच्या प्रक्रियेत आणायचं आहे. यांना सुद्धा मला महाराष्ट्राच्या, भारत देशाचा नागरिक म्हणून, काय सांगतं संविधान, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक, आम्ही गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाच्या हिताचं संरक्षण करू, त्याला हक्क अधिकार बहाल करू. पण आमच्या पवार फॅमिलीने केलं काय? रोहित पवारचा आयटी सेल जरांगेच्या मागं, सुप्रियाताई उत्कृष्ट संसदपटू जरांगेला मुंबईमध्ये भेटायला, अजितदादा पवारचे 2 आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव, जरांगेला माणसं पुरव, जरांगेला रसद पुरव. मग आमचा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, खासदार सुनेत्रा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दौंडचे आमदार रोहितदादा पवार, कर्जत जामखेडचे आमदार, काय आता गडबड व्हायला लागलं महाराष्ट्र, एवढी नावं तोंडपाठ झाली काय? अजितदादा पवारांना तुम्ही मतं दिली नाही? दिली का नाही? अरे दिली का नाही तुम्ही? रोहित पवारांना मतं दिली नसतील आपण? पिढ्यानपिढ्या आम्ही तुमची गुलामी केली, गावगाड्यामध्ये गावकी भावकीत आमची भांडणं लावली.
गावागावामध्ये पंचायतीसाठी आमच्या भावकी डोके फोडायला लावली, माणूस माणसात ठेवला नाही तुम्ही. पण आमदारकीची वेळ येते त्यावेळी घरातलीच सगळी माणसं पद देतात तुम्ही. हे का सांगतो तुम्हाला? मंडळ आयोगाची यात्रा काढली शरदचंद्रजी पवारांच्या पक्षानं वारे नागपुरातून. तिकडं बजरंग सोनवणे तिकडं मनोज जरांगेला पाठिंबा देतोय. सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार, अरे चौथी नापास येडपट माणसाला जाऊन पाठिंबा देतोय. अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. कुणी सांगितलं कुणी तुम्हाला की तुम्हाला पण हे आरक्षण आहे म्हणून? गावगाड्यातल्या शोषिताचा वंचिताचा आवाज या लोकशाहीमध्ये बुलंद झाला पाहिजे म्हणून शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला आणि पंचायत राजमध्ये आरक्षण दिलं. आता देवकाते मंडळी इथं खूप आहे. तुमचं पॉकेट आहे वागच, निरा वागच, करा वागच काय असतील ते तुमचा होईल जिल्हा परिषद सदस्य. पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही होणार. नामजी देवकाते परत हे जर घेऊन आले ना सगळे सर्टिफिकेट, काय म्हणलंय त्या GR मध्ये, गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील व्यक्तीला जिल्ह्यांना एक ऍफिडेव्हिट द्यायचं. फक्त काय द्यायचं? ऍफिडेव्हिट द्यायचं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, एका ऍफिडेव्हिट द्वारे तुम्ही जात बदलणार. 59 लाख कुणब्याच्या नोंदींच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलंय.